बांधकाम पर्यवेक्षक. आपला विषय आहे सर्वेइंग म्हणजेच मोजणीशास्त्र. तर मोजणीशास्त्रामध्ये आपण आज समतल फलक सर्वेक्षण भाग 2 हे प्रकरण पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण समतल फलक सर्वेक्षण म्हणजेच प्लेन टेबल सर्वेइंग म्हणजे काय, त्याचं तत्व कोणतं आहे, त्याचबरोबर त्याला लागणारी ॲक्सेसरीज म्हणजे आवश्यक उपकरणे कोणती असतात याची माहिती बघितली होती. तर आता भाग 2 मध्ये आपण ओरिएंटेशनच्या पद्धती, त्याचबरोबर समतल फलक सर्वेक्षण याच्या पद्धती, त्याचे फायदे व तोटे याची माहिती आपण आज या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर आता बघूयात ओरिएंटेशनच्या पद्धती. तर या ओरिएंटेशनच्या पद्धती बघण्याआधी ओरिएंटेशन म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. तर ओरिएंटेशन म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर टेबल पहिल्या स्टेशनवरील स्थितीला समांतर स्थितीत ठेवण्याच्या प्रक्रियेस ओरिएंटेशन असे म्हणतात. तर याची आवश्यकता का असते? कारण एकापेक्षा जास्त स्थानकावर टेबल लावून मोजणी करावयाची असल्यास ओरिएंटेशन आवश्यक आहे. म्हणजेच ओरिएंटेशन जर आपण योग्य प्रकारे केलं तर कागदावरील रेषा जमिनीवरील संबंधित रेषेस समांतर असतील. त्यामुळे ओरिएंटेशनची आवश्यकता असते. त्यामुळेच ओरिएंटेशन हे केलं जातं. तर तो ओरिएंटेशनच्या पद्धती पाहूयात. तर याच्या एकूण 2 पद्धती आहेत. पहिली आहे चुंबक सूची पद्धती म्हणजेच मॅग्नेटिक मेरिडियन मेथड व दुसरी पद्धत आहे मागील वाचन पद्धती म्हणजेच बॅक साइड मेथड. तर आता आपण बघूयात पहिली पद्धत चुंबक सूची पद्धती म्हणजेच मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. तर पहा ही मेथड कशी केली जाते. ट्रफ कंपास किंवा गोलाकार कंपासच्या मदतीने पहिल्या स्थानकावर उत्तर दिशा ही नकाशावर काढावी. त्यानंतर जेव्हा टेबल पुढील स्थानकावर हलवल्यानंतर ट्रफ कंपास नकाशावरील चुंबकीय उत्तर दिशेला लागून ठेवावा. नंतर जोपर्यंत चुंबक सूची 0 डिग्रीवर स्थिर होत नाही तोपर्यंत फलक उभ्या अक्षाभोवती फिरवावा. त्यानंतर चुंबक सूची स्थिर झाल्यावर टेबल हा त्या स्थितीत फिक्स करावा. नंतर ही पद्धती लहान प्रमाण असलेल्या नकाशासाठी वापरतात. म्हणजे जर स्थानिक आकर्षण नसल्यास ही पद्धती पुरेशी अचूक आहे. मात्र जेथे स्थानिक आकर्षण आहे तेथे ही पद्धती खात्रीशीर नाही. म्हणजेच आपण याच्यामध्ये काय करतो तर ट्रफ कंपासच्या मदतीने आपण आपल्या पहिल्या स्थानकावर उत्तर दिशा ही नकाशावर काढून घेतो. त्यानंतर जोपर्यंत चुंबक सूची तुमची 0 डिग्रीवर स्थिर होत नाही तोपर्यंत तुमचा जो फलक आहे म्हणजे तुमचा जो बोर्ड आहे, प्लेन टेबल आहे, तो उभ्या अक्षाभोवती आपण तो फिरवावा. नंतर चुंबक स्थिती तुमची एकदा स्थिर झाल्यानंतर तो टेबल त्या स्थितीत फिक्स करावा. तर अशा प्रकारे आपण बघितलं पहिली पद्धत चुंबक सूची पद्धती. आता दुसरी पद्धत बघूयात मागील वाचन पद्धती म्हणजेच बॅक साइड मेथड. तर पहा चुंबक सूची पद्धतीपेक्षा ही पद्धत अधिक अचूक आहे. समजा टेबल रेषा AB वरील स्टेशन A वरून उचलून स्टेशन B उभे करत आहोत. जेव्हा टेबल स्टेशन A वर होते तेव्हा स्टेशन A वरून रेषा AB निश्चित केलेली असेल. नंतर टेबलचे स्टेशन B वर ओरिएंटेशन करताना ॲलिडेड रेषा BA वर लावावा. त्यानंतर जोपर्यंत ॲलिडेड स्टेशन A वरील रेंजिंग रॉड वेधत नाही तोपर्यंत टेबल फिरवावा व आता टेबल हे पक्के करावे. तर ही झाली आपली दुसरी पद्धती म्हणजेच मागील वाचन पद्धती. याचं ओरिएंटेशन अशा प्रकारे केले जातो. आता बघूयात प्लेन टेबल सर्वेइंगच्या पद्धती. तर प्लेन टेबल सर्वेइंगच्या एकूण 4 पद्धती आहेत. पहिली आहे किरण पद्धती म्हणजेच रेडिएशन मेथड. दुसरी आहे छेद पद्धती म्हणजेच इंटरसेक्शन मेथड. तिसरी आहे ट्रॅव्हर्सिंग मेथड
म्हणजेच वेध पद्धती व नंतर आहे पुनर्छेद पद्धती म्हणजेच रिसेक्शन मेथड. तर आता आपण यातली पहिली पद्धत बघूयात, किरण पद्धती म्हणजेच रेडिएशन मेथड. तर पाहूयात. By radiation method. In radiation method, a ray is drawn from the instrument station towards the point. Consider the plane table surveying is carried out for points A, B, C, D. The instrument is set up at the P. Mark the station point on the paper by U-clamp or plumbing fork. Using trough compass, bearings are noted. Rod A is sighted. Keep the alidate touching P. Sight to A. Draw the ray along the edge of the alidate. Similarly, sight different points B, C, D, etc. and draw the corresponding rays. Measure PA, PB, PC, PD, etc. in the field and plot the distances to some scale along the corresponding rays. Thus, the station A, B, C and D is plotted to certain scale. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितली आता रेडिएशन मेथड म्हणजेच किरण पद्धती. तर याचा उपयोग काय होतो पहा. तर ही पद्धत लहान क्षेत्रफळासाठी म्हणजेच एका स्थानकापासून दिसणाऱ्या क्षेत्राच्या मोजणीसाठी वापरली जाते. म्हणजेच काय, तर ही पद्धती अन्य मोजणी पद्धती बरोबर वापरता येते. अन्यथा या पद्धतीचा वापर हा तुलनात्मक लहान क्षेत्रफळापुरता मर्यादित होतो. म्हणजेच एकंदरीत ही पद्धती आपण लहान क्षेत्रफळासाठी वापरू शकतो. तर आता आपण दुसरी पद्धत बघूयात, छेद पद्धती म्हणजेच इंटरसेक्शन मेथड. Intersection method. Let us see the plane table surveying by intersection method. Consider A, B, C, D are the points in which survey to be carried out. Set the table at A. Level it and transfer the point A on the sheet by use of plumbing fork. Clamp the table. Pivot the alidate about A, sight it to C. Measure AC and plot it along the ray to get B. Pivot the alidate about A, sight the details of D and B and draw the corresponding rays. Shift the table to B. Orient the table roughly by compass and finally by back sighting A. Pivot the alidate about B, sight the details CD and draw the corresponding rays in CD. तर आत्ताच आपण बघितली छेद पद्धती म्हणजेच इंटरसेक्शन मेथड. तर या पद्धतीचे उपयोग काय आहेत पहा. तर नकाशामध्ये तपशील भरण्यासाठी या पद्धतीचा वापर हा केला जातो. तर या पद्धतीचा उपयोग हा ज्या बिंदूपर्यंत माप घेण्यासाठी पोहोचणे शक्य होणार नाही तो बिंदू निश्चित करण्यासाठी या पद्धतीचा वापर हा केला जातो. म्हणजेच उदाहरणार्थ तुटलेल्या हद्दी असतील, नदीचे ठिकाण निश्चित करायचं असेल तर ही पद्धत वापरली जाते.
तर आत्ताच आपण प्लेन टेबल सर्वेइंगच्या पद्धती बघितल्या. आता त्याचे फायदे बघूयात. तर प्लेन टेबलचे फायदे असे आहेत. त्यातला पहिला फायदा, या पद्धतीत काम हे जलद गतीने होते. तसेच दुसरा फायदा आहे, ही पद्धती छोट्या प्रमाणातील नकाशासाठी उपयुक्त आहे. आताच आपण बघितली रेडिएशन मेथड, की जी आपण छोट्या क्षेत्रफळासाठी वापरतो. नंतर तिसरा फायदा आहे, मोजणीसाठी येणारा खर्च हा कमी असतो. नंतर चौथा फायदा आहे, मोजमापातील व नकाशामधील चुका चेक लाईनच्या मदतीने जागेवर शोधता येतात. नंतर अनियमित अथवा उंचसखल भाग मोजणी क्षेत्रातच काढता येतो. तर हे झाले फायदे. आता आपण बघणार आहे तोटे. तर पहिला तोटा असा होतो, प्लेन टेबल सर्वे पावसाळ्यात व जास्त हवा असल्यास करता येत नाही. कारण तुम्ही तुमच्या प्लेन टेबल बोर्डवर जी काय शीट ठेवता, ड्रॉइंग शीट ठेवता, ज्यावर तुम्ही जे बिंदू वेधता तर ते त्याच्यावर तुम्ही काढता शीटवर. त्यामुळे पावसाळ्यात प्लेन टेबल सर्वे हा आपल्याला जास्त करून करता येत नाही. नंतरचा तोटा आहे, उपकरण अवजड असल्याने वाहून नेणे अवघड आहे. तर ही पद्धती मोकळ्या जागेसाठी सोयीची आहे. म्हणजे जिथं मोकळी आणि जास्त जागा असेल तर अशा जागेमध्ये आपण प्लेन टेबल सर्वेइंग हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. नंतर आहे, अचूक मोजणीसाठी ही पद्धती उपयुक्त नाही. नंतर अनेक दुय्यम उपकरणे असल्याने हरवण्याची शक्यता असते. तर हे आपण बघितले फायदे आणि तोटे. तर अशा प्रकारे आपण समतल फलक सर्वेक्षणाची माहिती शिकलो. धन्यवाद.